वसा जनसेवेचा. बुलढाणा शहरातील कोट्यवधी रुपये किमतीच्या शासकीय सरकार जमिनी बनावट कागदपत्रांच्या आधारावर धनदांडग्या व्हाईट कॉलर उद्योजकांच्या घशात घालण्यात आल्याचा गंभीर आरोप आता जोर धरू लागला आहे. सर्व नियम अटी आणि शासकीय प्रक्रिया धाब्यावर बसवून सरकारी मालमत्तेचा कथितरित्या 1 to 4 करण्यात आला का असा संतप्त प्रश्न उपस्थित होत आहे. या व्यवहारांमध्ये मुख्यालयातील संबंधित काही वरिष्ठ शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि प्रभावशाली व्यावसायिकांना परस्पर सांगड घातल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जुन्या नोंदीमध्ये 7/12 फेरफारसह खरेदीसाठी लागणारी कागदपत्रे, संशयास्पद आदेश, बनावट स्वाक्षऱ्या, नकाशातील बदल आणि शासकीय सरकारी जमिनीचे खासगीकरण करण्यासाठी कागदोपत्री खेड करण्यात आल्याची चर्चा आहे. विशेषतः 12+11 चड्डा हा सांकेतिक प्रकरणामागे नेमकं कोण आहेत? संकुल नूतन संस्था चालू या व्यवहारात कोणाच्या आशीर्वादाने नियमांची मोडतोड झाली हे प्रश्न आता प्रशासनाच्या दारात धडकले आहेत. काही अधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर करून जमिनींची कागदपत्रे न तपासता त्यावर ठरल्याप्रमाणे बंडलचे वजन ठेवून शासकीय जमीन फाईल्समध्ये व आरक्षित जमिनीचे कागदपत्रे मोडतोड करून गायब किंवा बदलण्यात आली का? या सर्व प्रकरणातील कोणते पर आणि डे, निलीपाल यांच्या नावावर बोले सह इतर यांची भूमिका नेमकी शासकीय सरकार जमीन प्रकरणातील भ्रष्टाचारातील प्रमुख मोगॅम्बो खुश हुआ. द सिटी न्यूजच्या तपासात ठोस पत्रकारितेत धक्कादायक कागदपत्रे आणि महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याचा दावा आहे. या कथित जमीन घोटाळ्याचा संपूर्ण पुराव्यानिशी या सरकार शासकीय जमीन पर्दाफाश आम्ही पुढील सत्रात प्रसारित करणार आहोत. अजून बरेच काही पुढील भागात. जितेंद्र कायस्थ, मुख्य संपादक, सिटी न्यूज. सिटी न्यूज, वसा जनसेवेचा.